शरद पवारांच्या धुळे जिल्हा दौऱ्यावेळी त्यांच्या स्वागताला भाजपचे आमदार अमरीश पटेल हजर राहिल्यानं जिल्ह्यामध्ये आता विविध चर्चांना उधाण आलंय। पाहूयात त्या संदर्भातला एक रिपोर्ट। अनेक सत्ताधारी नेते शरद पवारांच्या भेटीला जाण्याचा सिलसिला अजूनही सुरूच आहे। अशातच धुळ्यात भाजपचे आमदार अमरीश पटेल देखील पवारांच्या स्वागताला हजर राहिले। जिल्ह्यामध्ये दिवसभर भेटीची चर्चा रंगली। शिंदखेडा तालुक्यातील मेळाव्यानिमित्त शरद पवार शिरपूरच्या विमानतळावर उतरले। त्यावेळी स्वागतासाठी भाजपचे अमरीश पटेल आलेले पाहून तुम्ही दुसऱ्या पक्षाचे आहात म्हणून शरद पवारांनी मिश्किल सवाल करताच एकच हशा पिकला। भूपेशच्या तुम्ही ऑपरेशनसाठी डॉक्टर प्रधानला फोन केला होता। धुळे आणि नंदुरबार जिल्हा कधी काळी काँग्रेसचा गड होता। 2019च्या तोंडावर आधी नंदुरबारचं गावित कुटुंब, त्यानंतर शिरपूरच्या अमरीश पटेल यांनी काँग्रेसची साथ सोडून भाजपात जाणं पसंत केलं। यावेळी अमरीश पटेलांनी पवारांच्या स्वागताबद्दल खुलासा केला असला तरी आपल्याला शरद पवारांनीच राजकारणामध्ये संधी दिली असं सांगत संकेत दिल्याची चर्चा रंगली आहे। माझ्या स्वतःच्या विमानतळावर उतरत होते, त्यामुळे मी त्यांना भेटायला गेलो, गुच्छ दिला। तर त्यांनी सांगितलं मला की काय रे तू तर दुसरी पार्टीचा आहे। तर मी सांगितलं त्यांना की पार्टीचा काही संबंध नाही, आपला एक ज्येष्ठ माणूस आमच्या विमानतळावर येत आहेत तर त्यांना गुच्छ द्यायला पाहिजे त्या हिशोबाने। आणि आमचे पारिवारिक संबंध 50 वर्ष 30-35 वर्षापासून पारिवारिक संबंध आहे। राजकारणामध्ये 90ला मला त्यांनी तिकीट दिली होती, तिथून माझी सुरुवात झाली होती। त्याच्यामध्ये काही असं काही बाकी काही नव्हतं, त्याच्या मागे काही राजकारणाचा काही संबंध नाही आहे। दरम्यान शिंदखेड्यात शेतमालाचे घसरलेले भाव आणि दमदाटीच्या राजकारणावरून शरद पवारांनी भाजपला लक्ष्य केलं। 10 वर्षामध्ये 2014ला तेव्हा लोकांच्या मदतीनं जगाचा 2 नंबरचा गहू निर्यात करणारा देश हा भारत झाला आणि आमच्या शेतकऱ्यांनी हे कष्ट केले। हा तालुका कष्टकरी शेतकऱ्यांचा तालुका आहे, पण दिसतं काय या ठिकाणी गुंडगिरी सुरू झाली, सत्तेचा गैरवापर सुरू झाला, खोटे खचले निर्फाद लोकांच्या भरायचे। 2013ला कापसाचे भाव 7,000 आणि 2024ला कापसाचे भाव 7,000। 12 वर्षात मजुरी वाढली, 12 वर्षात खतांची किंमत वाढली, 12 वर्षात बियाणांची किंमत वाढली आणि भाव तोच राहिला। कांद्याची तीच परिस्थिती, सोयाबीनची तीच परिस्थिती। दिल्लीवरून निरोप आला, पवारांचा वाडा उद्ध्वस्त करा। पवारांचा वाडा उद्ध्वस्त झाला म्हणजे महाराष्ट्र उद्ध्वस्त होईल। थोडंफार इकडे तिकडे झालं, पण महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला नाही। महाराष्ट्रामध्ये 48 खासदार आहेत, त्यापैकी 8 खासदार निवडून आलेत। त्याच्यामुळं वाड्याचं अस्तित्वच काय होतं हे त्या ठिकाणी आपल्याला दिसून येईल। नाही, त्यांचा वाडा उद्ध्वस्त करायचं वगैरे काही कल्पना किंवा वरून असा कोणताही आदेश नसतो। यांच्या या कल्पना आहेत फक्त। कुणाला आयुष्यातून उठवणं किंवा त्याचं राजकारण संपवणं हा कोणत्याही पक्षाचा, भाजपचा नाही, कोणत्याही पक्षाचा अजेंडासुद्धा नाही। त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे, परंतु असं बोलल्याने किंवा सांगितल्याने कोणी उद्ध्वस्त होईल असं जर वाटत असेल तर तसं कधी होत नसतं। महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांनी प्रचाराची सुरुवात केली असली तरी मुख्यमंत्री हा मुद्दा ठाकरेंच्या शिवसेनेनं प्रतिष्ठेचा केल्याचं दिसतंय। मुख्यमंत्री पदाचा कुणीही चेहरा नसेल अशी भूमिका काँग्रेस आणि शरद पवार गटाची आहे। मात्र दुसरीकडे जाहीर सभांमधून संजय राऊत मुख्यमंत्री पदासाठी ठाकरेंच्या नावावर कायम आहेत। कोणताही लढा कामगारांचा अपयशी ठरला नाही। आम्ही सतत ते लढे जिंकत आलो, म्हणून हा महाराष्ट्र आणि मराठी माणसाची एकजूट आज टिकून आहे।
ही एकजूट अशीच ठेवा. आपलं सरकार येतंय, आपला मुख्यमंत्री होतोय आणि आपल्या मनातला मुख्यमंत्री व्यासपीठावर बसलेला आहे. आपल्या पेन्शनचं, जुन्या पेन्शनचं काम झाल्याशिवाय राहणार नाही. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.